बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचं अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आली होती। या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ माजली होती। या प्रकरणातील अपहरणकर्ता आरोपींना मुद्देमालासह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी एक रिव्हॉल्व्हरसह मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानं त्यांनी सांगितलं। या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाला 25,000 बक्षीस पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केलंय। काय म्हणाले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ पाहूयात। येथे 9 डिसेंबरला रात्री 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान 5 अनोळखी इसमांनी आपले जे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत त्यांना त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना गाडीत टाकून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले आणि त्यांच्याकडे खंडणी म्हणून काही माल घेऊन गेले। तर या गुन्ह्याचं या परळीसारख्या शहरात अशा प्रकारचे गुन्हा घडणं म्हणजे ही फार गंभीर घटना होती। याचा त्वरित पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेऊन याचा तपास सुरू केला। सदरचा तपास हा PI संभाजीनगर श्री ढोणे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे। पुढील काही घटनाक्रम ढोणे साहेब सांगतील प्रत्यक्ष। या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता कारण एका व्यापारीचं या ठिकाणून अपहरण करून त्याला खंडणीसाठी टॉर्चर केलं होतं। तर सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे तिडके मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि दिवाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। जे CCTV फुटेज होते CCTV फुटेजची माहिती घेण्यात आली। त्याचबरोबर जे आमचे CDR असतात त्या CDRचं अनालिसिस करण्यात आलं आणि CDRच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कसबे जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असता तो काही मिळून आला नाही। त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य उमाप हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नावं निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जे कसबे हा पुण्यामध्ये असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला। सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता याचे मुख्य सूत्रधार जो आहे जे कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून जे सोनं होतं 10 तोळ्याचे बिस्किट होतं सोन्याचं ते 10 तोळ्याचं सोन्याचं बिस्किट आणि 32,000 रुपये रिकव्हर केलेला आहे। आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन जोगदन त्याचा मास्टरमाइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळालेला आहे ते जप्त केलेलं आहे। त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्यादीचे 80,000 रुपये गेलेले आहेत गेलेल्या रकमेपैकी 80,000 रुपये असा एकूण आतापर्यंत जवळजवळ 1,12,000 रुपयाचा मुद्देमाल 10 तोळे सोन्याचं बिस्किट असं रिकव्हर केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये 2 वाहनं जी आहेत सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपीने फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती जप्त करण्यात आली। त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो परळी आणि अंबेजोगाई शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंचची गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आणि साहेबांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो की व्यापाऱ्यांनीही यापुढे परळीतील गुन्ह्यात आरोपी चैतन्य पंढरी उमाप वय वर्ष 24 राहणार पळसखेडा तालुका केज जिल्हा बीड हल्ली मुक्काम पोस्ट परळी वेस अंबाजोगाई जिल्हा बीड
सागर उर्फ बबलू शंभू सूर्यवंशी वर्ष 22 राहणार आंबेडकर चौक आनंदनगर लातूर हली मुक्काम पोस्ट परळी वेस अंबाजोगाई शंकर भगवान जोगदंड वर्ष 22 राहणार साठेनगर परळी वेस तालुका अंबाजोगाई सचिन श्रीराम जोगदंड वर्ष 25 राहणार साठेनगर परळी वेस तालुका अंबाजोगाई जय उर्फ सोनू संजय कसबे वर्ष 26 राहणार सिद्धार्थ नगर परळी यांना अटक करण्यात आली। फिर्यादीकडून खंडणीपोटी घेऊन गेलेले 10 तोळे सोन्याचे बिस्किट व रोख रक्कम 1,12,000 रुपये जप्त करण्यात आले। गुन्ह्यात फिर्यादीचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार स्विफ्ट डिझायर किंमत 2 लाख रुपये व टाटा पंच किंमत 6 लाख रुपये असा एकूण 17,12,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे। आरोपी सचिन श्रीराम जोगदंड यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। गुन्ह्याचा मास्टरमाइंड जय संजय कसबे याची गोपनीय माहिती मिळवून तपास पथकाने त्याला पुणे येथून अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गडवार, पोलीस हवालदार नरहरी नगर गोजे, पोलीस हवालदार बालाजी दराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद एल मेटे, पोलीस हवालदार अंकुश मेंडवे, पोलीस नाईक गोविंद भताणे, पंडित पांचाळ, IT सेल बीडचे विक्की सुरवसे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.